UPSC आणि राज्यसेवा जनरल स्टडीज पेपर 2 मधला हा घटक त्याच्याशी संबंधित आजच्या द हिंदूमध्ये पब्लिश झालेलं हे आर्टिकल आणि त्यावरचा हा रायटिंग प्रॅक्टिस क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आर्टिकलचं नाव आहे हॅज अन आर्बिट्रेशन काउन्सिल बीन कॉन्स्टिट्यूटेड. पहा, 2019 मध्ये आर्बिट्रेशन अँड कॉन्सिलिएशन ॲक्ट 1996च्या कायद्यात दुरुस्ती करून आर्बिट्रेशन काउन्सिल ऑफ इंडिया स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. उद्देश काय तर भारतामध्ये इन्स्टिट्यूशनल आर्बिट्रेशन म्हणजेच संस्थात्मक लवाद व्यवस्था मजबूत करणे, जेणेकरून वाद जलद, कमी खर्चात आणि न्यायालयांवरील भार कमी करून सोडवता येतील. पण इथेच मोठा प्रश्न येतो, 6 वर्षे उलटूनही ACI प्रत्यक्षात स्थापन झालेली नाही. आता आर्बिट्रेशन काउन्सिल ऑफ इंडियाचे काम काय असणार? पहिलं काम लवाद संस्थांना ग्रेडिंग देणे, दुसरं काम लवादकर्त्यांना मान्यता म्हणजेच ॲक्रेडिटेशन देणाऱ्या संस्थांवर देखरेख आणि तिसरं काम संपूर्ण लवाद प्रणालीला प्रोत्साहन आणि सुधारणा देणे. पण मित्रांनो, चिंता कुठे आहे? तज्ज्ञांच्या मते जर ACIमध्ये सरकारचा प्रभाव जास्त राहिला तर संस्थेची निष्पक्षता आणि स्वायत्तता धोक्यात येऊ शकते, कारण सरकार स्वतः अनेक प्रकरणांमध्ये सर्वात मोठा पक्षकार असतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, 2024चं आर्बिट्रेशन अँड कॉन्सिलिएशन अमेंडमेंट बिल काय सुचवतं? तर न्यायालयांचा हस्तक्षेप कमी करून लवाद प्रक्रिया वेगवान करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. उदाहरणार्थ, इंटरिम रिलीफसाठी नियम अधिक स्पष्ट करणे आणि काही ठिकाणी एमर्जन्सी आर्बिट्रेटर म्हणजेच पूर्ण लवाद मंडळ तयार होण्याआधीच तातडीचा निर्णय देणारा लवादकर्ता यांसारख्या संकल्पना पुढे आणणे. थोडक्यात निष्कर्ष असा, लवाद व्यवस्था मजबूत करायची असेल तर फक्त संस्था तयार करणं पुरेसे नाही. स्वायत्त, पारदर्शक आणि विश्वासार्ह आर्बिट्रेशन काउन्सिल ऑफ इंडिया उभी करणं तितकंच गरजेचं आहे. मित्रांनो, तुमच्या मते भारतात वाद सोडवण्यासाठी कोर्ट प्रोसेसपेक्षा आर्बिट्रेशन जास्त प्रभावी ठरू शकते का? कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, फॉलो करा. इतर एडिटोरियल्स समजून घेण्यासाठी चॅनेलला व्हिजिट करा. या एडिटोरियल्सच्या मराठी नोट्स टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध आहेत. लिंक कॉमेंट बॉक्समध्ये आहे. धन्यवाद.